आह, झाले बाई कपडे एकदाचे. अयो इतकं पोट दुखते मला. कसं कसं होते बाई मला पिरियड्स आले की. आता काहीच नाही करत. अयो असं वाटते झोपून राहा का बसा उठा काहीच नाही समजत. वेगळंच दे बाई हे पोट. अयो बसतो बाई तर शिक. काऊन एवढं दुखून राहिलं काय माहित. बहिणी ना दुखी बिचारे. आताच दुखून राहिलं. अरे देवा. अयो हे तर मागपेक्षा जास्त दुखून राहिलं. मागच्या महिन्याला दुखलं होतं याही महिन्याला दुखून राहिलं. काय काय खाल्लं तर काही नाही हो मी पण. नाही नाही कायले काही खाल्लं हो. माझ्या पिरियड्सच्या वेळेस दुखलं होतं. आताही दुखून राहिलं. अयो कसं तरीच होते बाई. काय हो हे काय करून राहिली व. भले बाई एक धंदा करत बसते तर धंदाच करत बसते पाहिजे. कपडे धुत कधी कसं धुते कपडे काय सांगा माय. जीवही नाही कावत बिचारीचा. आपला जीव कावते चा नाही कावत. मंजू मंजू मी काय म्हणतो. पोरी हे पाय ती आहे व ती बसली का. मी म्हटलं पाय आता नाहीतर 2-3 दिवस तुले काही काम चालत नाही स्वयंपाक खोलीत. स्वयंपाक पाणी सबन करतो मी. तू तेवढं दळण घे उडून आपलं कोरडं कोरडं चालते. काय झालं वा. आई पोटच लय दुखून राहिलं खालचं. काही खाल्लं गे तर काही आलं काय. संडासले जा वाटते का. नाही नाही खालचं ओटी पोट दुखून राहिलं. कसं तरी सुन राहिलं. कंबरी दुखून राहिली पोटी दुरायला वेगळं सुन राहिलं. मागे सांगत मी तुम्हाला. मग या पाडीनं दुखत अशी ना. पाडीतल्या जण दुखते. आई माझं आधी नाही दुखायचं आताच दुखून राहिलं या महिन्यात. असं काय. बरं अंग टाक चाल घरात. काही नाही होत. काही काही दुखते. लय जणायचं दुखते. लय दुखू राहिलं का. अंगावर चाललं का बरोबर. खूप जास्त चाललं. कसं तरी होऊन राहिलं मला. बरं चल जास्त धंदा नको करू. तुला भल्ला धंद्याचं 70 येते. आता काही करू नको जाय अंग टाक चाल. लय धंदा झाला त्यानं बी तसं होते. असे एवढ्याला धुणं राहिली मॅटासारखी. ते कपडे उचलणं ते बकेटा उचलणं त्याने होते. तुला काय माहित आहे. चालली मोठे जाऊ द्या. मागच्या बारे नसली तर तशी जाऊ दे नाही तुला सांगून. तर बाबाला तर खरंच ना वाटे. डोळ्या देखत तिचे बोलणे ऐकले पाहिलं मग समजलं. नाही तर बाबाला तर वाटे की मीच लय खराब मी लय खराब. आई जाऊ दे. आता तेच ते भांडायचा वेळ आहे का मला सांग आता तू. म्हणजे की हा टाइम आहे की हे सांग ना. आता ते जाऊ दे ना. ते चुकली तिनं माफी मागून राहिली सगळ्याची. मी आल्या तिनं मला माफी मागितली ना. मग आता अजून का तिनं का लोटांगण घ्याव का पायावर. लोटांगण घ्याव का. ती लोटांगण घेणारी. तिच्या त्या आसवाच्या इकडे तिच्या त्याच्या इकडे जाऊ नो. लई आहे ती. तिला असं वाटून राहिलं आपल्याला का ती राहू देत नाही. तिकडे माय बापानं कळकते म्हणून तिला ती पळत आली ती. आता तिला वाटते आपण जर तिला हे नाही केलं तर मग कसं म्हणून ती करून राहिली पाहिजे तू. 2 महिन्यात तुला ते दिवे दाखवते. सोपी आहे का ते. सांगतं का बाई हे बाईले समजू. हिनं मॅट डोक्षीची बाई आहे ना सारा आयुष्यभर तमाशे केले. ते गेले अरे पोरीचं उलच काही चुकलं नाही तर लागे तिला आता सुडावर होऊन राहिली. आणि हिनं काय केलं आयुष्यभर. पाहिलं तुझे बाबा. अशी माय उन्हे दुने काढत राहतात. मरे वृद्धी उखरत राहतात. ते पुरचे देखत मले बोलतात म्हणून तर ते एवढी डोक्षार बसली. तिला असं वाटलं आपला सासरा असतं सासूची काही ठेवत नाही मग आपल्याला काय लागते. आता या माणसाला काही मरेल मूर्ती उखरायची काय काय. मी काय केलं आयुष्यभर तिला सांगता का त्याचा. काऊ तिला काऊन नाही सांगू. उलच काही केलं तर लागे तुम्ही लहान गावावर इंडोरा करून राहिले. योगिताचं असं योगिताचं तसं चुकली देवगी. मान्य केलं ना तिनं. आता मी मागितली ना तिने सगळ्याची. पश्चाताप झाला ना तिला. मग का आता का तिला का आयुष्यभर तितकंच पुरत आहे. दिवस नाही मावस नाही एक टाइम कोणता आहे कोणता. 2 जीवाचं लेकरू ते आपलंच वंशच तिच्या पोटी वाढून राहिला. घरातलं वातावरण असं करून ठेवलं जसं काही करून 2-4 गेले. लयच तुमचे केळीचे बाग कापले. असे त्या पोलीस सजा देऊन राहिले. बस झालं म्हटलं आता. जरा स्वतःचे तोंड आरशात पहा जरा. तेच त्या पोरी सांग जरा चांगले वाचा. काही पायरे ते पोरगी लढच मग बिचारी एकतर ती बसून. लिशीन तू काही तिले. काय परिणाम होऊन राहिला लेकरावर. अकलीचा पत्ता नाही.
स्वतःचीच पिपाणी वाजवते राहा. स्वतः काय ढंगरे केले ते झाले केले. हा आता मोठी लोकांना ज्ञान शिकवते. मलेच बोला ना, पाहिलं ना. जाऊ दे बाई, या बाईच्या नाद नको लागू. मी अटाई तमासखोर. आयुष्यभर स्वतः तशी केली, आता त्या पोरीला स्वतःहून राहिली. तू बाई आली तर तुझ्या सासू सासऱ्यानं काही म्हटलं का? नाही बाबा, काही नाही म्हटलं, जाय म्हणत. बर राय मग 2-4 दिवस हाती आली का? 2-4 दिवस सांगून आली का? कसं काय पाहुणे तीन घ्यायला का नेऊन द्यायला की तुले? पहिला फोन करून याच असले येतील, नाही तर ते काही येणार नाहीत. मग मला नेऊनच दे जा. 2-3 दिवस सांगून आली मी, समजा 2-3 दिवस राहतो बा असं. मग बर बर. बाबू बाई जोड आहे नाही. जातो बाबूला घेतो. पाहिलं पाहिलं का तुझा बाबा? हा, असे बोलतात मले. अडूच का तोंडातला शब्द तरी? हा, उलट मलाच पोती वाजतात तिच्या पुढे. असे तिच्या पुढे मला बोलत राहतात. हा, असं काय केलं मी? असं काय केलं मी कोणाचं? आई, तुही कोणी काहीच नाही केलं. तूही चांगलीच राहिली की नाही आयुष्यभर. आताही चांगलीच राह. बाबा चिडून बोलतात, तुला माहिती आहे ना. बाबा बोलतात, फक्त बाबाच्या मनात काही नसते. बाबाला असं वाटू राहिलं की घरातलं वातावरण चांगलं करा बा. ह्या टाइम आहे का? बरोबर आहे ना आई? हा, आनंदाचे दिवस आणि काय हे. हा, जाऊ दे, तू राग नको मानू बाबाच्या बोलायचा. मला माहिती आहे ना तू चांगली आहेस. हा, तू चांगली आहेस, मला माहिती आहे ना. मग तू चांगलीच राह ना. जाऊ दे, सोड बिचारा. तोच तो विषय घेऊ नको. आणि आता तेच ते योगिताला काही टोमणे टापणे म्हणू नको. जाऊ दे, ते करून राहिली ना, राहून राहिली ना चांगली. तिनं माफी मागितली ना सगळ्याची. मग आता अजून काय करावं तिनं? चुकली रे, आता चुकत असते. हॅलो. आला राजू. बोलून नाही राहिला तिच्या संग. व दर्जेली जात नाही, तो खालीच असते हॉलमध्ये झोपेली. बरं ठीक आहे. हा मी करतो मग फोन. हा शिटू. हा, ये रे राजू. का हो? फोनही नाही केला. मी आलो नसतो का घ्यायला? जाऊ दे, दिलं तर जाय ना एसटीत बसून. मग आलो आम्ही दोघं मायले का. आता येतो आम्ही बरोबर. म्हटलं तू कामात असेल काय, या जा जातो. सहज आली ना रे मी, म्हटलं चला. सहज आली ती. तिच्या घरी काही धंदा पाणी नाही म्हणून आली होती सहज. बस. तुला माहित झालं नाही काय आता ते काय तमाशाले वाद नाही. काही नसते राजू, चलतेच आहे त्यात काय. हे असं कोणते का खूप काय अशी गोष्ट झाली का एवढा टेन्शन घेऊन राहिला? एवढं काही नसते बेटा, चालतेच आहे. घर आहे, संसार आहे, त्याचं काय काय हे तर चालतच आहे. त्यात काय एवढं. बस. हा बोलली का तुझ्या संग? बोलली रे राजू. आल्या आल्याही रडत जाय माझ्यावर. हा, जाऊ दे ना, तेवढं काय आहे. तू बोलून नाही राहिला म्हणे. त्या आईचं जाऊ द्या, आता आई बोलली काय नाही बोलली काय त्याच्यासोबत. पण तू तर बोलायला पाहिजे ना राजू. असं कायला तिनं? हा, बोलली असेल ते कोणासोबत, बोलू दे, जाऊ दे. ते भांडणं करून गेली, काय केलं असेल करू. सगळं झालं. मग आता काय आहे, सोबतच राहणं आहे ना. आ, तिचा पण लेकराचा तर विचार कर ना. कसा रे असं वागून राहिला? तुझ्याजवळून अपेक्षा होती मला. ही वेळ आहे का भांडणं करायची? ही वेळ आहे का असं तमाशे करायची? हा, काय तुम्ही? मला का समजत नाही का ग. पण आता आता मीच सगळं सहन करू काय? तुला माहित तरी आहे का? तोतून बी चालली गेली, तिच्या मायबापाला सांगितलंही नाही तिनं, तो चालली आली. मग सांगून काही मॅच्युरिटी, काही समजदारपण आहे की नाही आहे? हा, तिला पागलचाच कुकडे. तिच्या बहीणचा मला मुंबईत फोन आला तर ती योगिता आली का तुमच्याजवळ? सांग मा पायाखालची जमीन राहिलीशीन कसा टकलीशीन. हा, की घरून मला फोन नाही काहीच नाही, हे डायरेक्ट कशी काही येईन बो. रागच येणार नाही माणसाले. हा, जाऊ दे. मी इकडेच निघाली होती ना ते घरून. चुकलं तिचं. तिनं तिच्या आई वडिलांना सांगून या लागत होतं. पण ती म्हणे की माझी आई नाही म्हणे. मनान जायचं नाही, जर कोणी घ्यायला आलं तर जाजो. आणि इकडे आपण तर फोन घेऊ नाही कोणी. मग ती काय करणार आहे? म्हणून ती चालली आली ना. मग तिनं कसं काय काय हे केलं का? सरळ ती घरी आली ना आपल्या. जाऊ दे ना मग, आता एवढं काय लागते. हा, एवढं नको राग मानू. तू बोलत नाही काही नाही, असं बरोबर वाटते का? तिले कसं वाटू राहिलं असेल. आ, असं टेन्शन मध्ये राहते, नाराज राहते, ते परिणाम लेकरावर होते. याचा काही विचार कर जरा. काही नाही, राळाण्यासारखे वागून राहिले. अरे काय मग सेकंड हँड काय घेता?
नवीच घे ना. मी लय स्वस्त झाले आता. आता काय ते पेट्रोलच्या गाड्याचं काय जमाना राहिला का हो भाऊ हा? इलेक्ट्रिक गाडी घेऊन द्यासून पहिले मग काय तर. हो असं म्हणता का? ते इकडे घेईन मग. जशी घेतली तशी 40,000पासून आहे. पण ते जास्त स्वस्ती घेऊन काही फायदा नाही. मग त्याची मोटर गिटर येते जरासं प्रॉब्लेम येतात. मग त्याची लय मेंटेनन्स राहते मग त्याचा. जर चांगली घेतली महागातली तर जमते ना. तरी 1 लाख आलो. असं का? बरं चाल का मग आपल्या संग एक दिवस तुमचं रिकाम बनवून त्या दिवशी जरा पाहून येऊ म्हणलं. हा कसं पोरीले या लागते. मग ती ऑटो भरायची वाट पाहायला लागते. तूही भल्ला सवाऱ्या कोत्ते लेख. हा सुनबाईले त्रास होती. ती कोण येईल मग तिला उशीर होती. स्वतःची गाडी असली तर कसं काम झालं माणूस निघून येते. नाही नाही बरोबर आहे ना तुमचं. हो आता काय बा सून सरकारी नोकरीवर लागली आहे काय. गाडी घेऊन देणं कामच तुमचं. नोकरीवाली सून आहे ना. ते बी काय पराय आहे बापा सरकारी आहे ना. हो आता सून नोकरीवर प्रायव्हेट असो सरकारी असो पण तिले दगदग होते ना बिचारीले. जाते येते आपल्या कुटुंबालाच करते ते. कोणासाठी करून राहिली आपल्या पोराच्या संसारासाठी. हा तिची सोय असलेली बरं नाही कसं आपल्या गावातून कसं एकच आहे. आणि तो लयच हे करते. मग असं वाटलं गड्या पाहा जरस आता हो ना काय ते मिळतं. म्हणलं चला ते मग तुम्ही तुमच्या हिशोबाने आपण पाहून घेऊ 1-2 दुकानं पाहून मग जे पटलं ते घेऊ जसं बजेटनुसार आपल्या. हा चालते मी फोन करतोच तुम्हाला. हो चालते. बाबा सोनू दिसला का तिकडे? सोनू नाही हो बाई. मोनी तरी गेली तिकडे पळत. ते पोरी घेऊन राहिल्या त्या पोरी लपाछपी तर मोनी होती. सोनू नाही होता का त्याच्याच होता काय माहित लेक माझ्या नाही. हा त्याच्यातच असेल. ते सगळंच खेळून राहिले असतील. मी पाहतो ना. आज ना सकाळी जास्त नाही तो. आता म्हटलं शाळेतून आला जेवण करेन. बहिणी खाल्ला त्यानं. काय लेकाचं पोटगीत दुखून राहिलं काय तर म्हटलं. म्हणून त्याला पाहायला चालते मी. पोटगी दुखत असेल म्हणून नशीन जेवला. नाही तर मग काही दुसऱ्याचा डबा गिबा खाल्ला असेल. त्या रोजी म्हणे मस्त डबे आम्ही शेअर करतो आप्पाजी मला करत जा. पण म्हटलं पाहिजे बा लोकांचं नको खात जोय. कसं कोणाच्या घरचं कसं कोणाचं घरचं पोट गिट बिघडायची भीती राहते. तर ती पाय मग हाय का तर माझ्यान नाही बाई. मी पाहतो ना. पोटात दुखत असेल त्याचं म्हणून जेवला नाही तर जेवण तू करतेच. डबा वापस आणत तसा. आज जसा तसाच डबा वापस आला. आणि सकाळी काहीच नाही खाऊन गेला. दूध नाही घेतलं काही नाही. पाहिजो लेकराच्या अंग ध्यान देजो. आज लवकर आली का बा तू? हाव बाबा आज काही काम नव्हतं तर मग मी चालली आली होती. पाय तू उद्या गेल्यावर काही कल्ला गेला भेटते का काय होते तर. काही काम नव्हतं आज. गर्दी नव्हती कोण नव्हतं. मग मी चालली आली. ते त्या सोनूने भाऊले कोण नाही सांगून आले. ते आज काही काम गिम काही असलं तर हँडल करतात ते. हो त्यांना सांगूनच आली ना. तेच म्हणत कायचं बाबा इकडे आली स्टँडवर. तो ऑटोचा पत्ताच नाही. फोन लावला त्याला तर मग मी अर्धा 1 तासाने येतो म्हणे रोजच्या टाइम. म्हटलं काय बापा आज पहिल्यांदा आली म्हटलं लवकर मी रोजच्या टाइमवर साठी बसू का स्टँडवरच. मग बरं झालं मोनीच्या बाबा फोन लावला. मग मोनीचे बाबाच आले मला घ्यायला. बरं झालं. असं काम पद्धती चालू आहे बेटा. ती काम काही तर काही काही टेन्शन गिन्शन. नाही बाबा काही नाही. ते सोनूने भाऊ आहेत ना ते घेत हँडल करून सगळं. सांगतात ते काय चुकलं तर. हो हा बरं काही नाही आता काही दिवस बाई. आपण सोय लावूच काही ना काही. ते ऑटोच्या भरोशावर नाही जात. तुझ्या भोवती लय घोर होते ते ऑटोच्या भरोशावर मग तुला लय टाइम जाते. पाहतो ना मी पाहतो काही लावतो तोही. कायची सोय लावतात माय नका लावू म्हणा माय बी सोय घे कायची सोय लावतात मला. चल माय हा माणूस ना हिंडून करा लागेल नाही. कालच तेवढं बोलत बसले. कांद्याची पात केली आज तो ना मसाल्याची भाजी द्यायली शेवाची. चल बाई सोनू का रे बाबू जेवला कोण नाही? मग येतो थांब खेळू दे आम्हाला खेळू दे मला राज्य आहे चुप. अरे तू जेवला कोण नाही पोट दुखते का? थांब ना बाई. ते लेकरं हसतात. मला पोट नाही दुखत. मला पोट दुखत रे. मला पोट चांगलं आहे. मला भूक नव्हती म्हणून नाही जेवलो. मग घरी येऊन जेवतो मी. काय माय लेकरात समजते नाही. असं वाटतं जेवलंय तर पोट दुखते काय. मस्त खेळून राहिलो काही नाही दुखत वाटते. जाऊ दे तिकडे. चल बाई जातो. वाटतो ना माय तो मसाला. नाही तर मग अजून तिकडून आल्यावरी काय केली भाजी असा चांगला मसाला वाटतो ना. चांगली कलमी टाकतो त्याच्यात लई मोठी.
मिरे टाकतो चांगले मोठे, लवंगात टाकतो. अशी आगच पडली पाहिजे या मासाच्या पोटात चांगली. मसाल्याचं नावच नाही काढलं पाहिजे. बल मसाल्याची भाजी, मसाल्याची भाजी.